हॅपी. तर जाऊयात मात्र मॅचच्या दिशेने. अतिशय रोमहर्षक सामना तुमच्या भेटीला येतोय, जिथे मात्र आपल्याला पाहायला मिळेल हाय व्होल्टेज ड्रामा. इकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो द गेम चेंजर अर्थातच सचिन ठोंबरे यांना, आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो ट्रिमंडस ठाकूर आता प्रतीक ठाकूर यांना. दोन मोठे खेळाडू एकमेकांच्या विरुद्ध येऊन ठेपलेत. सामना बळकटीचा होणार आहे. अर्थातच पहिला चेंडू यावेळेस मात्र शॉट पूल मात्र सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क. श्री बिल्डर षटकार. सुहास करे यांचं सचिन ठोंबरे यांनी षटकाराच्या बरोबरीने या वर्षीच्या हंगामामधील पॉवर प्लेच्या षटकार सर्वाधिक सुरक्षित टाकण्याच्या यादीमध्ये दोन गोलंदाज आहेत. एक साहिल मोहिते आणि दुसरा आहे सुहास करे. आणि सुहास करे यांच्या पहिल्या चेंडूवरती इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाला षटकार. कोलरपतीचा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये. सचिन ठोंबरे आज चांगल्या लयमध्ये दिसत आहेत. पहिल्या मॅच मध्ये देखील पाहिलं तर मित्रांनो चौकाराने सुरुवात केली होती ऑन साइडला, आणि या मॅच मध्ये देखील आपण पाहतो मित्रांनो हलकासा टप्पा चेंडू भेटला आणि त्याला मात्र स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खेळून काढले 6 धावांसाठी. सामना चुरशीचा होणार आहे. सामना हाय व्होल्टेज ड्रामा आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचबरोबर आपण पाहतोय अक्षयजी भुसारे यांच्याकडून मात्र एक पारितोषिक आलंय. फलंदाज जर का 2 चेंडूंमध्ये 2 षटकार लगावतोय अमन, तर मात्र 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. तर बघूयात अमन या संधीचा फायदा उचलणार का. वाडीवर करण्याचा प्रयत्न, ऑफ स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू डायरेक्ट फेकी यावेळेस मात्र यष्टांवरती केली गेली होती. पंचांचा इशारा अद्याप देखील येणं बाकी. वाईड +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळाल. बघा चेंडूची गती, चेंडूचं पिचिंग चांगलं आहे, परंतु लाईन थोडीशी खराब झाली. ऑफ स्टिकला खूप लांबून सोडून जाणारा चेंडू यष्टीरक्षक शशी देखील पूर्णपणे बीट होतोय. आणि चेंडू सुटल्यानंतर आपण पाहतोय मित्रांनो तर रनआउटची संधी देखील उपलब्ध झाली होती, परंतु धावा मात्र भेटत आहेत 2. वाईड +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती अंकित होत आहेत. टोटल स्कोरचा जर विचार केला तर 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती आलेत त्या 9 धावा. थोडेसे महागडे ठरलेत, परंतु कमबॅक करू शकता क्षमता आहे या खेळाडूकडे. पोटेन्शियल ठासून भरलंय आणि क्षमतेचा वापर आज करावा लागेल. वाईडवर पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगली गोलंदाजी चालली आहे. अतिशय चेंडूला घट्ट पकडून गोलंदाजी केली जाते. लोकल भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर आवळून गोलंदाजी केली जाते. आणि सचिनला माहिती आहे पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय, हवं तसं षटक चालले, इथं रिस्क नकोय. आणि सिंगल डबलने जरी स्ट्राईक रोटेट ठेवती राहिली आणि नंतर एक षटक येणार त्याच्यावरती जर हल्ला चढवला गेला तरी माझ्या टीमसाठी ही चांगली जबाबदारी असेल. यावेळेस मात्र हलकासा ओव्हर पिच चेंडू अमन लोहियाच्या बॅटिंगमधून 6 धावांसाठी पाहायला मिळतोय. हा लॉंग ऑफच्या डोक्यावरून श्री बिल्डर षटकार. सुहास पुन्हा एकदा सज्ज. यावेळेस मात्र चेंडूला खोदून काढले क्षेत्ररक्षक तिथे तैनात आणि चेंडू आवाक्याच्या पलीकडे, परंतु चेंडू रोखण्यामध्ये यशस्वी झाले कम्मालीचं क्षेत्ररक्षक. रबाडा तिथे उपस्थित कम्मालीचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं एफर्ट आणि 2 धावा जरूर भेटतात. पाच चेंडूचा खेळ समाप्त झालाय आणि 18 धाव फलकावरती अंकित केले गेलेत. या वर्षीच्या हंगामामध्ये सुहासचा जर विचार केला तर पहिल्यांदाच
सुहास याच्या विरुद्ध एवढ्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्यात. चांगला चेंडू यावेळेस मात्र खूप चांगला चेंडू होता आणि जरूर आपण पाहू शकता मित्रांनो शेवटच्या चेंडूवरती आली आहे सिंगल आणि सिंगलने मात्र षटकाची झाली सांगता 19 धावा या स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात. आणि पाणी घेऊन जायचंय प्लीज चला. बघा मंगेश तर चला सामन्याला सुरुवात करायची प्लीज विनंती असेल. तर थँक्यू सो मच. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथं समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतो 19 धावा या अंकित केल्या गेल्या. थोडासा ब्रेक दिला गेला होता ड्रिंक्स ब्रेकसाठी कारण की रखरखता उन्हाचा तडाखा आता जणू वाढलाय आणि मैदानाच्या आतमध्ये तडाखेबंद फलंदाजी देखील चालू आहे. बघा अमनला प्रमोट केलं गेलंय ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आणि काही दिवसांआधीच अमन बरोबर आम्ही जेव्हा चर्चा करत होतो त्यावेळेला अमन थोडासा स्वतःच्या परफॉर्मन्सला घेऊन नाराज होता. सध्या त्याची चर्चा अशी करत होता की मी थोडासा थकलोय मला थोडासा ब्रेक हवाय. परंतु असं वाटलं होतं की अमन ब्रेक घेतल्यानंतर परत कधी येतो आणि जसा मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि पहिल्याच मॅचमध्ये मागील मॅचमध्ये देखील त्याची बॅटिंग खूप चांगली झाली होती आणि या मॅचमध्ये देखील आपण पाहतोय की काय सुरुवात केली आहे. एक मोठी मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मित्रांनो. आदित्य प्रिया लॉजिस्टिक रिया 11 तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली गेली तर प्लीज चला तिसऱ्या पंचांसाठी मागणी केली गेली तर विनंती असेल हॅप्पी यांना प्लीज आपण जायचंय. यावेळेस मात्र यॉर्क करण्याचा प्रयत्न चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल विलास यांचे. चांगला कमबॅक म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये धावा गेल्यानंतर या कमबॅकची गरज होती आणि हा कमबॅक मात्र करून दाखवलाय.
बाईकच्या माध्यमातून एक धाव जरूर भेटते. स्कोर कार्डवरती आपण पाहू शकतो धावसंख्या ही वधारते आणि आवश्यकता होती विलासच्या या षटकाची, जिथे मात्र धावसंख्येवरती ब्रेक लावला जाईल आणि ते काम मात्र त्याने अचूकपणे केलं. आदित्य प्रिया लॉजिस्टिक रिया 11 विरुद्ध श्री गणेश हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात येऊन ठेपलेत. एक काळ असा होता की हे दोन संघ एकत्र येऊन विरोधकांच्या विरुद्ध लढायचे, परंतु क्रिकेटची हीच तर मजा आहे मित्रांनो. आपल्या बरोबर एकत्र वावरलेले खेळाडू कधी आपल्या विरोधात येऊन थांबतील याचा ठाव ठिकाणा नाहीये. क्रिकेटची ही मजा आहे. बस मात्र चांगला चेंडू ऑन साइडला शिवा मात्र तटून काढतायत. अलंग त्या कार्पेट चेंडूला खेळून काढले मिड विकेटच्या दिशेमध्ये. नवनाथ मात्र फिल्डिंग करतायत. रबाडा चांगला कमबॅक देत आहेत, बॅकअप देत आहेत, परंतु 2 धावा मात्र रोखू शकत नाही. आज शिवा आपल्याला आक्रमक दिसला, आज शिवा आपल्याला संयमी दिसला, आज शिवा पुन्हा एकदा जुना शिवा मैदानाच्या आतमध्ये खेळताना दिसला. ही विशेष ओळख आहे शिवाची. खेळाला अनुसरून क्रिकेट खेळणं आणि परिस्थितीला अनुरून आपला खेळ बदलणं, स्वतःला स्विच करणं, ही ओळख राहिली शिवा यांची. आणि आज तो शांत संयमीपणा आणि स्कोर कार्डला धावतं ठेवण्याचा खेळ आज तो दर्शवतोय. 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. ओ हो हो हो, अप्रतिम चेंडू, परंतु पंचांचा इशारा, इट्स अ वाईड बॉल. ऑफ स्टिकच्या खूप लांब चेंडू पिच झाल्यानंतर वळसा घेतोय, हातभर वळसा घेतला होता. विलासची स्पेशालिटी आहे. एक अप्रतिम गोलंदाज सातत्याने उदयास येत आहेत आणि नवतरुणांच्या यादीमध्ये या खेळाडूला देखील नवाजल्या जाईलच यात शंका नाहीये, कारण की डावखुर हाताचे गोलंदाज हे सातत्याने घातक असतात आणि त्या लिस्टमध्ये या खेळाडूने आपलं स्थान बनवलं. हलका हाताने चेंडूला मात्र तटवतात पॉइंटच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक सूरज चांगलं क्षेत्ररक्षण करतायत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या टीमला एक अमूल्य धावशी रोखतायत. चांगलं डेडिकेशन म्हणावं लागेल, चांगलं डेडिकेशन म्हणावं लागेल सर्वच खेळाडूंचं. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च गेल्यानंतर देखील हा संघ आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये तटस्थ उभा आहे, कारण की त्यांना देखील माहिती आहे की एक सत्र येणार आहे, आमची देखील बॅटिंग येणार आहे. तुम्ही एवढ्या धावा बॅटिंग करू शकतात तर आमच्यात देखील क्षमता आहे आणि त्या क्षमतेचा वापर दुसऱ्या सत्रामध्ये केल्याशिवाय आम्ही राहणार नाहीये. थोडीशी टीम मीटिंग इथे मात्र घेतली जाते. 26 धावा या स्कोर कार्डवरती अंकित केल्या गेल्यात. या षटकातील 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू अमन लोहिया रिस्क घेणार का? डाऊन द ट्रॅक लोअर फुलटॉस चेंडू भिरकावून तर जरूर दिलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. रबाडा चेंडूच्या खालती येतोय. कमालीचा कॅच, व्हॉट अ एफर्ट. का या खेळाडूला सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षणाचा पुरस्कार दिला होता 2 स्पर्धांआधी. बघा, एक विनंती असेल खेळाडूंना, तुमचा वैयक्तिक राग हा वैयक्तिक ठेवा, मैदानाच्या आतमध्ये आणू नका प्लीज, मी विनंती करतो. क्रिकेट क्षणार्धाचा खेळ आहे, आयुष्यभराचे आपले मैत्रीपूर्व संबंध आहेत, यांना जोपासण्याचा प्रयत्न करा. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. अपेक्षा भरपूर आहे तुमच्याकडून. (26 रन). गणेश वत्रे, पहिला चेंडू स्लॉक स्वीप केला गेलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. शिवाच्या बॅटिंगमधून पाहायला मिळतोय 6 धावांसाठी षटकार.
ज्या प्रकारे गोलंदाज धावत आला, त्यानंतर गोलंदाजीला चेंडू सोडण्याची शैली, ह्या सर्व गोष्टींचं कॅल्क्युलेशन शिवानी योग्य पद्धतीने कॅल्क्युलेट केलं. स्लॉक स्वीप आणि स्लॉक स्वीपच्या माध्यमातून मात्र चेंडूला भिरकावून लावलंय. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. सचिन ठोंबरे आज वेगळ्या लय मध्ये आहेत. सचिन ठोंबरे आज वेगळ्या मूड मध्ये आहेत आणि जो त्यांनी आज मोड ऑन केला स्वतःचा जुनावाला, फ्लॅशबॅक मध्ये गेलोय आणि पुन्हा एकदा शिवा आपल्याला पाहायला मिळालाय. स्टान्सला पाहावं लागेल, फलंदाजीच्या शैलीला पाहावं लागेल आणि त्यानंतर गोलंदाजाला गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूवरती धाव जरूर आली मोठी, परंतु कमबॅक करू शकतो गणेश वत्रे, क्षमता आहे या खेळाडूकडे देखील. वसंतराव ऑन साइडला, नवनाथ तिथे उपस्थित. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण, एक धाव कंप्लीट केली. दुसरीची संधी, रनआउटचा खतरा आणि थेट फेकी हातामध्ये. पंचांचं लक्ष आणि पंचांनी दाट फेटाळली. चांगलं रन बिटवीन द विकेट, खूप चांगली कमालीची रन बिटवीन द विकेट. बघा पहिल्याच अटेम्प्टला नवनाथच्या हातामध्ये जर का चेंडू आला असता तर निश्चित स्वरूपाने हा फलंदाज बाद झाला असता, परंतु क्रिकेट आहे, जर आणि तरला स्थान नाहीये इथे आणि याशिवाय देखील क्रिकेट होऊ शकत नाहीये. स्कोर आपण पाहतोय 34. लोअर फुलटॉस चेंडू, बॅक टू द बॉलर ड्राईव्ह खेळला गेलाय. सचिन तिथे उपस्थित, माफ करा अजित कामटे तिथे उपस्थित. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतं आणि 2 धावा इथे मात्र वेगाने कंप्लीट केल्या गेल्यात आणि या 2 धावांनी मात्र आपण पाहतोय की स्कोर मात्र जाऊन थांबतोय 36च्या घरात. तर 36 धावा या स्कोर कार्ड वरती आल्यात, आपण पाहू शकता. 3 चेंडूंचा खेळ मात्र इथे समाप्त होतोय. गणेश यांच्या विरुद्ध मात्र आपण पाहतो की धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात सातत्याने आणि अपेक्षाप्रमाणे स्कोर आलाय स्कोर कार्डवरती. ही मॅच हाय व्होल्टेज जर करायची असेल तर पहिल्या सत्रामध्ये धावा येणं बंधनकारक होतं, कारण की आदित्य प्रिया लॉजिस्टिक रिया 11 संघाची जी पोटेन्शियल आहे ना फलंदाजीची, ही तेव्हाच निखारून येईल ज्या वेळेला एक मोठा टार्गेट त्यांच्या समोर असेल. वाईड यॉर्क, या गोलंदाजीची आवश्यकता होती, या गोलंदाजीची अपेक्षा होती आणि हेच करत असताना मात्र आपण पाहतोय बॅट्समन आउट होतात रनआउटच्या माध्यमातून. 5 चेंडूंचा इथे मात्र खेळ समाप्त झाला, 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय आणि 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर जाऊन थांबतोय 37च्या घरात. सचिन समाप्त झालाय. अद्याप देखील 2 चेंडूचा येणं खेळ बाकी आहे. सचिन जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये असेल तोपर्यंत अपेक्षा असणार एखाद मोठ्या फटक्याची आणि ती अपेक्षा तो पूर्ण करणार का. गणेशने पहिल्या चेंडूवरती मोठा फटका खाल्ल्यानंतर आतापर्यंत तरी कुठला मोठा फटका खाल्ला नाहीये. कमबॅक चांगला आहे, चांगली लाईन, चांगली लेन, चांगला कमबॅक, चांगला कमबॅक. टीट फॉर टॅटचं उत्तर देत आहेत गणेश. पहिला चेंडू थोडासा हलक्या हाताने टाकला होता आणि शिवानी तो ओळखला होता, परंतु त्यानंतर बघा थोडीशी ताकद जास्त लावतायत. शेवटचा बॉल या सत्रातला, या इनिंग मधला. ऑन साइडला खेळून जरूर दिलाय. क्षेत्ररक्षण सुहास चेंडूवरती येत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, थेट फेकी आपण पाहतोय विकेट किपरच्या हातामध्ये. विकेटचं पतन, या चेंडूवरती आली सिंगल. गणेशचा राहिला चांगला कमबॅक. 3 षटकांचा होतोय खेळ समाप्त आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबेल 38च्या घरात आणि आवश्यकता असेल 39 धावांची.
व्यक्त करत एसके साऊंड सर्व्हिसचा सामना तुल्यबळ दोन संघांमधला आहे. सामना अटीतटीचा आहे, सामना विस्फोटक आहे, सामना हा हाय व्होल्टेज ड्रामा कशा प्रकारचा असतो याने नटलेला आहे, याच्यात शंका नाहीये. दुपारच्या भोजनानंतर अक्षरशः मी सांगतोय तर मॅच बॉल द्यायचा. दुपारच्या भोजनाच्या नंतर जो अंगामध्ये आळस आला होता ना, हा आळस झटकणारा हा सामना आहे. कारण की पहिल्या इनिंग मध्ये गेम चेंजर सचिन ठोंबरे याला आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या इनिंग मध्ये मित्रांनो ट्रिमेंडस ठाकूर हा बरसल्याशिवाय राहणार नाहीये. आदित्य प्रिया रिया 11 या संघाचा उल्लेख केला तर मित्रांनो अगदी शेवटपर्यंत डेप्थ आहे फलंदाजीची. आणि आघाडीला आलेले हे दोन फलंदाज वन ऑफ द बेस्ट रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन कळंबोलीमधील म्हणावं लागेल शनिवारच्या दिवसामधलं, जो मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे आपण पाहणार आहोत सुहास करे यांना आणि दुसरीकडे आपण पाहणार आहोत प्रतीक ठाकूर यांना. आज विशाल भिसेची कसरत थोडीशी मोठी असणार आहे. आज विशाल भिसे यांची परीक्षा थोडीशी मोठी असणार आहे, कारण की गोलंदाज तोच यशस्वी असतो जो मात्र धावसंख्येना डिफेन्स करतो. आणि आज विशाल त्याच प्रकारे आपल्या संघाला साथ देणार का? सामना तुमच्या समोर थोड्याच वेळात सादर होतोय. क्षेत्ररक्षण विखुरलं गेलं, सर्व काही सज्ज आहे. आमचे आयोजक सज्ज आहेत, आमचे पंच सज्ज आहेत आणि तुम्ही देखील सज्ज असाल याच्यात कुठलीही शंका नाहीये. मित्रांनो जिथे आहात तिथे स्तब्ध राहा. टीव्हीच्या स्क्रीनच्या समोर बसला असाल तर तिथून हलू नका. सीट बेल्ट टाईट करा. आजच्या दिवसातील सर्वाधिक नेत्रदीपक सामना तुमच्या समोर येतो. एकीकडे आपण पाहणार आहोत मॅन इन फॉर्म सुहास करे यांना, दुसरीकडे आपण पाहणार आहोत मित्रांनो ट्रिमेंडस ठाकूर प्रतीक यांना, तर गोलंदाजीच्या भोवल्यावरती आपण पाहतोय विशाल भिसे यांना. बघा रोशन पाटील आज अनुपस्थित आहेत आणि त्यांची आहेत का, आलेत का? यस, रोशन देखील आलेत. तर चला टॉस साठी यायचे पुढील दोन संघ, टॉस साठी यायचे पुढे दोन संघ. प्लीज आपणास विनंती असेल. तर सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट घेऊन येतील गोलंदाज विशाल भिसे आणि स्ट्रायकर रेट वरती असतील मित्रांनो पॉवर प्ले स्पेशालिस्ट सुहास करे. विनंती असेल जय भवानी संघ आणि संघर्ष हे संघ आपण दोघांनी यायचे टॉस साठी लवकरात लवकर. पुढील होणारा सामना हा तुमच्या दोघांमधला असणार आहे. तर पहिला चेंडू राईट अप ओव्हर द विकेट, लोअर फुलटॉ चेंडू. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, दोन क्षेत्ररक्षक खूप वेगाने चेंडूच्या पाठीमागे जातात. रुपेश आणि सागर चेंडूला रोखण्यामध्ये यशस्वी जरूर झालेत, फेकी देखील तेवढ्याच वेगाने इथे मात्र दिली जाते. टीम वर्क काय असतं हे श्री गणेश संघाकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना सोडायचाच नाहीये हे शिकण्यासारखी गोष्ट श्री गणेश संघाची आम्ही गेली कित्येक वर्ष सातत्याने पाहतोय. भरपूर सारे चेंजेस श्री गणेश मध्ये संघामध्ये आपण पाहिले. काही खेळाडू आले, काही खेळाडू गेलेले खेळाडू पुन्हा एकदा संघामध्ये आले आणि संघाला पुन्हा एकदा वेगळी बळकटी भेटले. परंतु प्युअर श्री गणेश संघ आज मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. धीम्या गतीने यावेळेस बघा विशाल भिसे कमालीचं परिवर्तन दाखवतोय. विशाल भिसेने मागील काही 2 वर्षांमध्ये आपण पाहतोय की स्वतःला अक्षरशः कोरलंय, तराशलंय. त्याच्याकडे असलेल्या ॲबिलिटीला अक्षरशः शोधून काढलंय. माझी क्षमता काय आहे आणि माझ्या क्षमतेचा वापर मला कसा करायचा आहे याच्यावरती परिपूर्ण अभ्यास केलाय विशालने. आणि मागील 2 वर्षांपासून जो विशाल हरवला होता तो विशाल यावर्षी आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. जो विशाल अक्षरशः पूर्ण स्पर्धेमध्ये एकाच षटक चुकून टाकायचा तो विशाल आजच्या डेटला आपल्या संघाचं पहिलं षटक हाताळतोय. म्हणजे सायकृपामध्ये जो विशाल अक्षरशः वेगवान गोलंदाजीसाठी ओळखला जायचा तो विशाल पुन्हा एकदा श्री गणेश संघासाठी आपल्या संघाची बाजू सांभाळताना पाहायला मिळतोय. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा फलकावरती आलेत. हमजा शेख यावेळेस मात्र आमच्या समेत जुडले गेलेत. ऑफिशियल स्कोरर आहेत कळंबोली क्रिकेट असोसिएशनचे. खूप कमी वेळेला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतात, परंतु आज श्री बिल्डर चषक आणि स्पर्धेचा आनंद लुटण्यासाठी ते देखील आमच्या समेत जुडले गेले. तर त्यांचं देखील करूयात सहर्ष स्वागत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल केला गेलाय. प्रतीक ठाकूर पहिल्यांदा स्ट्राईक वरती येत आहेत. टॉस कंप्लीट करायचा आहे. चला लवकर या, लवकर आपण. सतीश जरग साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस कंप्लीट करायचं. तर चला विनंती असेल सतीश साहेबांना की आपण यायचंय. पंचांचा इशारा, इट्स नो बॉल. चला कॅप्टन टॉस करूयात पहिले प्लीज या. पंचांचा इशारा इथे नो बॉलचा आलाय आणि कदाचित बीमर चेंडू आहे हा, नाही सॉरी लाईनचा नो दिलाय, माफ करा.
चला चला किरण लवकर या. तर सतीश जरग साहेबांना मात्र विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण मात्र नाणेफेकीचा कौल पार पाडायचा आहे. श्री बिल्डर चषक 2023 दैदित्यमान असं पर्व आणि आपण पाहतो की या स्पर्धेसाठी सतीश जरग साहेबांची शुभ उपस्थिती आम्हाला लाभली आहे आणि त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र टॉस कंप्लीट होतोय. मॉनिटरचा आवाज थोडासा कमी ठेव क्योंकि क्या हो रहा है पता क्या. चेंडू हवेमध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बॅट्समन सुहास मात्र बाद. एकच एलआयजी प्रीमियर लीग. आता आवाज घुमणार एकच एलआयजी प्रीमियर लीग. 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 तर निश्चित स्वरूपाने आमचे डीजे आफ्रिदी मात्र आठवण करून देतात पुन्हा एकदा तमाम क्रिकेट रसिकांना थोड्या दिवसामध्ये अर्थात येत्या 7 जानेवारीला LIG प्रीमियर लीग LIGचा क्रिकेटचा महोत्सव, क्रिकेटचा फेस्टिवल, क्रिकेटचा उत्सव आपल्या भेटीला येतोय आणि तमाम क्रीडा रसिकांना मात्र आम्ही आवर्जून विनंती करत आहोत या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून की 7 जानेवारीला या LIG मध्ये LIGचा फेस्टिवल पाहायला, एन्जॉय करायला आणि सेलिब्रेट करायला. LIG प्रीमियर लीग सीझन 2. तर कौतुक करावं लागेल विशालचं, काय अफाट वेग, त्याचबरोबर चेंडूला उसळी. नवीन चेंडूला अशा प्रकारे उसळी देणं तेवढं सोपं नसतं आणि यासाठी तुम्हाला धाडस उराशी बाळगणं खूप गरजेचं असतं आणि विशालने मात्र ते धाडसीपणा दाखवलाय. विशाल जेवढा दिसतो तेवढा शांत नाहीये, जेवढा शांत तुम्हाला दिसतो बोलण्या चालण्यामध्ये तेवढा विशाल शांत नाहीये. जेव्हा तो ध्येयासाठी तुटून पडतो ना त्यावेळेला त्याच्या समोर किती मोठं आव्हान आहे याचा तो विचार करत नाहीये. मला माझं ध्येय गाठायचंय आणि त्यासाठी मी सर्वोपरी तयार आहे. यावेळेस मात्र मोठा फटका ऑन साइडला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती अजून एक मोठी विकेट. सुहास आणि बॅक टू बॅक शशीला दाखवलाय घरचा रस्ता आणि पहिलं षटक हे यशस्वी झालं हेच मात्र संघनायकाला सांगतोय. तर निश्चित स्वरूपाने हे सर्व क्रिकेट खेळाडू रसिक प्रेक्षकांना कळवण्यात आनंद होत आहे की लवकरच नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात सर्वांची आवडती क्रिकेटची स्पर्धा नवीन वर्षी नवीन जोमात नव्या रंगात आपल्या भेटीला येते. माननीय श्री भरतजी नारायणवर युवा उद्योजक दगडीचा स्पोर्ट्स क्लब आयोजित राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चषक 2024. तर निश्चित स्वरूपाने आपण सर्वांनी या क्रिकेट स्पर्धांचा भरभरून आनंद घ्यायचा आहे जी मात्र येते आपल्याला भेटीला येत्या पुढच्या सप्ताहामध्ये अर्थातच 6 आणि 7 तारखेला. आणि 7 तारीख पुन्हा एकदा आवर्जून मी सांगेन की LIG प्रीमियर लीग देखील येते आणि तिचं टायटल सॉन्ग हे देखील आपल्याला थोड्याच वेळा आधी ऐकायला मिळालं आणि जसजशी आम्हाला संधी भेटू तसं तसं आम्ही LIG प्रीमियर लीगचे जे टायटल सॉन्ग आहे तुमच्यापर्यंत जरूर घेऊन येऊ. कारण की असंख्य चाहते वर्ग आहेत जे LIG मधून बिलोंग करतात, जे कळंबोली क्रिकेटला भरभरून प्रेम देतात आणि त्यांची क्रिकेटची स्पर्धा असणार आहे, आपल्या सर्वांचीच क्रिकेटची स्पर्धा असणार आहे. तर आपण सर्वांनी यावं. तर शेवटच्या चेंडूवरती मात्र भेटते सिंगल आणि पहिल्या षटकाचा इथे मात्र खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर मात्र जाऊन थांबतोय. आपण पाहू शकतो स्कोर कार्ड वरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 6 धावा. तर येणारं समीकरण असणारे 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. बघा डिजिटल स्कोरिंग देखील इथे चालू आहे आणि
तर 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असणार आहे. तर येणाऱ्या 12 चेंडूमध्ये 33 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल हे निश्चित स्वरूपाने पाहणं जोगं असेल. सामना अटीतटीचा आहे मित्रांनो, एक रंगतदार स्थितीमध्ये आलेला हा सामना आहे आणि या सामन्याची मजाच वेगळी आहे, सामन्याची मजाच निराळी आहे. कारण की स्पर्धा तेवढी मोठी आहे आणि स्पर्धेला आणि या स्पर्धेच्या नावाला साजेशील असा सामना अद्याप देखील मैदानाच्या मैदानामध्ये आता बघा मित्रांनो, सर्वाधिक विस्फोटक जोडी आली आहे, जी मात्र असंख्य गोलंदाजांची कर्दन काळ कित्येक वेळा तरी बनली आहे. मैदानाच्या आतमध्ये आलाय छोटा बाहुबली अर्थात अजिंक्य खटकाळे आणि नॉन स्ट्रायकर एंडवरती आपण पाहू शकता प्रतीक यांना. यावेळेस मात्र कमालीचा फ्लायटेड चेंडू, काय फसवा चेंडू टाकलाय शिवा यांनी. पाहावं आणि फक्त पाहत राहावं. हा शिवाच्या भात्यामधील सर्वाधिक आत्मविश्वासाने भरलेला चेंडू आहे. भरपूर वेळेला शिवाला हा चेंडू टाकताना आम्ही पाहिलाय. फ्लाइट देतात चेंडूला, अक्षरशः चेंडू असं वाटतं की वेगाने येतोय, डीप होतोय की काय, परंतु चेंडू कधी आतमध्ये डीप होतो आणि गरकन आतमध्ये येतो समजत देखील नाहीये. चांगली गोलंदाजी शिवा यांची. शिवाच्या गोलंदाजीने मात्र एक भक्कम बाजू मजबूत केली आपल्या संघाची. यावेळेस मात्र चेंडूला लॉफ जरूर केले गेले. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खालती येतोय, जज करतोय आणि कमालीचा कॅच. क्षेत्ररक्षक इथे मात्र आपण पाहतोय दर्शन आणि त्यांनी टिपला तिसरा झेल मैदानाच्या. तर निश्चित स्वरूपाने आपण पाहतोय की कमालीची कॅच इथे मात्र कंप्लीट केली गेली. फलंदाज इथे मात्र बाद झालेत. अजिंक्य ज्यांच्यावरती भरपूर साऱ्या अपेक्षांनी पाहिलं गेलं होतं आणि अजिंक्य बाद झाला. त्याच्यानंतर मात्र आपण पाहतोय मित्रांनो वन ऑफ द बेस्ट फिनिशर आणि एक सर्वाधिक बलशाली फलंदाज ज्याने ख्याती मिळवली असा निलेश आलाय, ज्याला मात्र सर्वप्रथम बाहुबलीची उपाधी दिली गेली होती. आज गरज आहे निलेशची. लोअर फुटबॉल चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह करतायत. निलेशला माहिती आहे की अशा चेंडूंवरती जर का तुम्हाला मोठा फटका खेळायचं थोडंसं अवघड आहे आणि डावकऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हा हिटिंग एंड आहे आणि प्रत्येक जेवढे जास्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळणार ना तेवढी चांगली बाजू असेल आपल्या संघासाठी. 9 चेंडू, आवश्यकता असेल 32 धावांची. या 3 चेंडूंमध्ये जर का 2 मोठे फटके पाहायला मिळाले तर मॅचला एक वेगळी ऊब भेटेल, मॅच मध्ये एक वेगळी मजा पाहायला मिळेल आणि मॅच जर रंगतदार स्थितीमध्ये घेऊन जायची असेल आदित्य रिया 11 संघाला तर मात्र प्रत्येकला या 3 चेंडूंवरती 2 तरी हल्ले चढवावेच लागतील. 9-32चं कॅल्क्युलेशन आहे. 2 मोठे फटके आले तर येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये 7-20चं कॅल्क्युलेशन राहील आणि हे करू शकतो प्रत्येकला थोडासा विचार करावा लागेल. आत्मविश्वासाने इथे मात्र उत्तर द्यावं लागेल. चला थोडासा स्पीडअप करायचा प्लीज. यावेळेस मात्र चेंडूला अक्षरशः खोदून काढलाय परंतु चेंडू सरळ जातो अक्षय यांच्या हातामध्ये. पाय थोडासा स्लिप झाला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, तरी देखील चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल कारण की थोडंसं त्याची आपण बघितली शरीर यष्टी तर अक्षरशः पळायसाठी तो आला होता परंतु चेंडूला रोखण्यामध्ये तो यशस्वी झालाय. चांगलं क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 4 अमूल्य अशा धावा त्याने रोखल्या आहेत आणि समीकरणामध्ये फेरबदल. येणारे 8 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. चांगलं क्रिकेट पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळालं श्रीगणेश संघाकडून आणि दुसऱ्या सत्राला जेव्हा सुरुवात झाली त्यावेळेला मात्र आत्मविश्वासाने विशाल बिसेने जी सुरुवात करून दिली ना, तुमच्या प्रवासाला जर का तुम्हाला बळकटी द्यायची असेल तर तुमची सुरुवात किती चांगली आहे यावर तुमचा सफर हा अवलंबून असतो, तुमचा प्रवास अवलंबून असतो आणि तेच मात्र दुसऱ्या सत्रामध्ये विशालने दर्शवलं. दिशादर्शक राहिलाय आपल्या टीमसाठी विशाल. यावेळेस मात्र कव्हरच्या क्षेत्राला टार्गेट करण्याचा प्रयत्न. सागर अनुसे मात्र चेंडूवरती येत आहेत. एक धाव मात्र कंप्लीट करतायत आणि तर शेवटचा चेंडू असेल या षटकातील.
यावेळेस मग कमालीचा ऑफ ब्रेक. शिवाने काय खेळ दाखवलाय. शिवाची गोलंदाजी जर का आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये मित्रांनो. या ओव्हरनी अक्षरशः विरोधकांना शांत ठेवलं. एक मिनिट डीजे थांबायचं. नऊ रन झालेत. तर सामना आपण पाहतो की थोडासा हातामधून निसटलाय आणि सामन्यावरती आपण पाहतो की श्री गणेश संघाने मात्र आपला दबाव प्रस्थापित केलाय. विजयाच्या अगदी समीप येऊन थांबलेत, परंतु क्रिकेट हे काही घडू शकतं. शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे भाकीत करणं हे सुनिश्चित नसणार आहे, योग्य नसणार आहे. आणि येणारे 4 चेंडू अद्याप देखील शेष आहेत. आवश्यकता असेल 29 धावांची. जर का 4 चेंडूमध्ये 29 धावा जर का झाल्या तर एक इतिहास लिहिला जाईल. आणि क्रिकेटमध्ये असे भरपूर सारे असे चमत्कारिक इतिहास झालेत आणि इथे देखील त्या प्रकारे होणार का. याच मैदानावरती एका चेंडूमध्ये 13 धावा होताना आपण पाहिल्यात. राम हर्षल चौधरी त्या फलंदाजाचं नाव होतं. बॉलरचं नाव आम्हाला माहिती नाहीये. यावेळेस मात्र कमालीचा चेंडू अगदी समोरून ऑफ ब्रेक केलाय. एवढा मोठा ऑफ ब्रेक झालाय. कमालीची गोलंदाजी सागर अनुसे. गतवर्षी फलंदाजीच्या माध्यमातून वेळ लावून सोडलं होतं प्रेक्षकांना आणि यावर्षी मात्र आपण पाहतोय की गोलंदाजीच्या माध्यमातून अक्षरशः वेळ लावलंय फलंदाजांना. कोलर पद्धतीचा चेंडू यावेळेस मात्र वेगाने टाकला गेला होता. वाड्यावर करण्याचा प्रयत्न इथे मात्र यशस्वी झालाय. सिंगल मात्र भेटते. सामन्यावरती आपण पाहतो की पूर्णपणे आवड घट्ट केली आहे श्री गणेश संघाने.
बघा प्रतीक ठाकूर ॲज अ ओपनरच्या भूमिकेमध्ये आले होते. 16 चेंडूंचा सामना आतापर्यंत झालाय आणि त्याच्यामध्ये फक्त 4 चेंडूंचा अवघा त्यांनी सामना केलाय. ओपनरचा फलंदाज आणि 4 चेंडूंचा सामना करणं ही थोडीशी दुर्दैवी गोष्ट आहे. कदाचित त्याला जास्त चेंडू भेटले असेल तर चित्र वेगळं असतं, परंतु सध्याची स्थिती श्री गणेश संघाच्या पारड्यामध्ये. डॉट बॉलची झाली सांगता शेवटचा बॉल इथे मात्र शेष. तर लास्ट बॉल या सत्रातला या इनिंग मधला घेऊन येतील सागरानुसे. फ्लायटेड चेंडू लेग कट केला गेलाय आणि याचबरोबर आपण पाहतोय श्री गणेश हा संघ ठरतो या सामन्याचा विजयाचा हकदार आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच नो डाऊट द गेम चेंजर सचिन ठोंबरे. मैदानाच्या आतमध्ये जायचं आणि सामना मात्र फिनिश झालाय आणि या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच मात्र सचिन ठोंबरे ठरलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन सचिन आणि खूप खूप आभार. आदित्य प्रिया रिया 11 संघ. पुढील होणारी लढत तुमच्या समोर जरूर येते मित्रांनो. संघर्ष ए विरुद्ध जय भवान या दोन टीम्सच्या दरम्यान. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय की आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील थोडासा फेरबदल संभवतोय. विकी नांगरे पाटील जर आमचा आवाज तुमच्यापर्यंत येत असेल तर प्लीज या, आपण आपली आवश्यकता आहे. आणि चिकू आपण देखील असाल तर या, आपण देखील आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. तर मित्रांनो जी गोड बातमी आम्ही तुमच्यापर्यंत अधुरी सोडली होती ती पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत घेऊन येतो मित्रांनो. येत्या 22 जानेवारीला अर्थातच स्वप्नपूर्ती म्हणावी लागेल. असंख्य असंख्य अब्जो कोटी भारतीयांची आणि त्याचबरोबर प्रभू श्रीरामावरती श्रद्धा ठेवणाऱ्यांची. आणि येत्या 22 जानेवारीला अयोध्यामध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम आणि मंदिर सर्वसामान्य भक्तांना तर जरूर खुलं होणार आहे. आणि त्याचबरोबर अजून एक गोड बातमी म्हणजे कळंबोलीमधील एकमेव असं प्रभू श्रीरामाचं मंदिर आणि जिचं देखील काम मागील कित्येक वर्षांपासून सातत्याने केलं जात आहे आणि तिचा देखील 22 जानेवारीच्याच दिवशी जीर्णोद्धार आणि प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम हा आयोजित केला गेलाय. आणि ठीक 19 तारखेला नगर प्रदक्षिणा हा कार्यक्रम आयोजित केला गेला सेक्टर 1 च्या माध्यमातून. आणि मी तमाम कळंबोली वासियांना आमंत्रण देतो आणि आवर्जून विनंती करतो 19 तारखेला आपण सर्वांनी सहकुटुंब सहपरिवार 19 जानेवारी सेक्टर 1 प्रभू श्रीराम मंदिर इथे मात्र यायचंय आणि नगर प्रदक्षिणाच्या कार्यक्रमामध्ये आपलं देखील योगदान द्यायचंय. स्वतःला आपण भाग्यवान म्हणावं लागेल मित्रांनो.
आपण जिवंत असताना प्रभू श्रीरामाच्या मंदिराचा जीर्णोद्धार होतोय, प्राणप्रतिष्ठानाचा कार्यक्रम होतोय आणि हे मंदिर सर्वसामान्य जनतेला खुलं होतंय आणि एवढी भाग्यवान पिढी आपण आहोत. आणि या भाग्यवान पिढीला एक मात्र आवर्जून विनंती करेन की या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार व्हा. अयोध्याला आपल्याला जाता येणार नाहीये, परंतु आपल्याच कळंबोलीमध्ये असलेलं प्रभू श्रीरामाचं मंदिर इथे मात्र आपल्याला नतमस्तक होऊन प्रभू श्रीरामाला वंदन नमन करण्याची संधी जरूर प्राप्त करू दिले. थँक्यू सो मच डीजे. तर चला अंपायर लवकर यायचे, लवकर 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 आपण यायचंय प्लीज. चला मी वारंवार विनंती करतोय आपणास. सामन्याला सुरुवात करूयात मित्रांनो. अजून एक तर जरूर सामन्याला मात्र थोड्याच वेळात सुरुवात होते आणि 3 षटकांची लढत असणाऱ्या मित्रांनो हे विसरून चालणार नाहीये. आणि या 3 षटकांच्या लढतीमध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे निश्चित स्वरूपाने पाहणं जोगं तर आहेच, परंतु अजून एक चांगला मॅच जय भवानी संघाचं कौतुक करावं लागेल. पहिलाच मॅच काय जिंकला होता त्यांनी, कमालीची गोलंदाजी दाखवली होती. एक प्रबळ दावेदार अर्थात स्मॅश जय मल्हार फोर्स फिटनेस बी या टीमला त्यांनी पहिल्याच राऊंड मध्ये घरचा रस्ता दाखवला. आणि या स्पर्धेमध्ये आमचे इरादे काय आहेत, आजच्या आमच्या अपेक्षा काय आहेत हे मात्र त्यांनी दर्शवलंय. आणि प्लेअर ऑफ द मॅच जो ठरला होता पहिल्या विजयाचा अर्थातच तो मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झाला.